राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। जरांगे आणि विखेंमध्ये बंद दाराआड चर्चा होतीये। विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमध्ये भेट झाली आहे। तर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतायत आणि त्या चर्चेवेळची ही दृश्य आपण बघू शकतो। ज्यावेळेला भेटायला आलेले होते त्यावेळची ही दृश्य आहे आणि यानंतर या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा होतीये। तर मराठा आरक्षणाच्या जीआरवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यात किती कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले याचीही चर्चा होऊ शकते। तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्यानंतर विखे पहिल्यांदाच अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले। जीआर निघाल्यानंतर राज्यभरात किती कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले, त्याचबरोबर मराठा आरक्षण जीआरला होणारा विरोध यावर सुद्धा विखे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या दोघांमध्ये आता नेमकी काय चर्चा होणार याकडे लक्ष आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। योगेश कदम आणि शस्त्र परवान्यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंनी सरकारवर ताशेरे ओढले। अनिल परब आणि रामदास कदम कुस्ती जरी खेळले तरी आपलं भलं होणार नाही, या दोघांकडे लक्ष देण्यापेक्षा दिव्यांग, गरीब, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाकडे लक्ष द्या। सत्ता मिळवण्यासाठी परब आणि कदमांची कटकारस्थानं सुरू आहेत, असा हल्लाबोल बच्चू कडूंनी केलाय। रामदास कदमले काय म्हटलं आणि रामदास कदमनं परबले काय म्हटलं, ह्या दोघांना एकमेकांना काही म्हणू द्या, हे कुस्ती जरी खेळले तरी आपलं काय भलं होणार आहे ते बघा बरं। त्या दोघांच्या लढाई दाखवण्याचं कारण काय, क्या लॉजिक आहे तुम्हाला? यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। योगेश कदम यांनी एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून त्या परवान्यावर सही केल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे। राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये असा हस्तक्षेप चुकीचा असल्याचंही ते म्हणाले। रामदास कदम यांनी त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं, यामुळे तो बडा नेता कोण असा सवाल उपस्थित झाला। रामदास कदमांची उलटी गिनती सुरू असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली। तर रामदास कदम हे छमछम बारबाले म्हणून प्रसिद्ध आहेत, अशी टीका सुद्धा भास्कर जाधव यांनी केली। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याची मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंधारेंनी ही मागणी केली। योग्य व्यक्ती नसल्यानं पोलीस आयुक्तांनी घायवाला शस्त्र परवाना नाकारला होता। पोलिसांची परवानगी नसताना परवाना का दिला असा सवाल संजय राऊतांनी विचारला। शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणीही राऊतांनी केली। भाजपची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका घेणार आहेत। उद्या नाशिक आणि मराठवाडा विभाग पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत। 11 तारखेला आणि 13 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि अमरावती, नागपूर विभागात बैठका होणार आहेत। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देतील अशी आशा होती, पण दिबा पाटलांच्या नावाला भाजपनं विरोध केलाय असा दावा संजय राऊतांनी केला। विमानतळाला मोदींचं नाव देण्यासाठी एकमत झालंय। मोदींच्या नावानं विमानतळ करण्यात यावं यासाठी भाजपच्या अंतर्गत हालचाली सुरू असल्याचं राऊत म्हणाले। लोणावळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। दरम्यान मनसेनं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देण्यात आली आहे। आमदार सदाभाऊ खोत आणि पडळकर यांच्या मागणीला यश आलंय। सोलापूरच्या नवी पेठमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमधून 4 लाखांचा चेक चोरीला गेलाय। या प्रकरणी बँकेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। चोरी झालेला चेक हा अमर तेपेदार नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती आहे।